आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये ग्रह असतात बघा आणि ह्या ग्रहांचा आपल्या जीवनावरती परिणाम होत जातो. काही वेळेला आपल्या आयुष्यामध्ये बघा आपल्याला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. आपण जो पण पैसा कष्ट करून आणतो तो आपल्या घरामध्ये पुरवठ येत नाही. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकटे असतात, अडचणी असतात, समस्या असतात. समस्या तर एक संपल्यानंतर दुसरी समस्या उभी राहिलेली असते. त्याचप्रमाणे काहींचे विवाह जुळत नाही, काहींना नोकरीविषयी समस्या असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही तर प्रॉब्लेम असतोच बघा. प्रवास करत आहोत आणि प्रवास करत असताना सुद्धा आपल्याला अपघाताची सुद्धा काही जणांना भीती असते बघा. मनामध्ये खूप अशी नकारात्मकता सतत येत असते. आपण जे हाती घेतलेलं काम असतं त्या कामामध्ये सुद्धा आपला म्हणजे फायदा होईल का नाही, किंवा हाती घेतलेल्या कामामध्ये पण मला यश येईल का नाही, असं मनामध्ये सतत एक नकारात्मकता येत राहते बघा. त्यासाठीच आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला अशा 2 वस्तू सांगणार आहे की त्या वस्तू आपण आपल्या जवळ ठेवल्यानंतर आपल्या जीवनावरती होणाऱ्या ग्रहांचा जो परिणाम असतो तो नक्कीच बदलू शकतो बघा. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह असतात बघा, ते ग्रह हे आपल्या जीवनावरती परिणाम करत असतात. आणि ते आपले जे ग्रह असतात ते शांत व्हावेत आणि आपल्या जीवनामध्ये आपण जी पण हाती कामं घेणार आहोत किंवा जे पण काही करणार आहोत किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे पण संकट आहेत, अडचणी आहेत, हे दूर व्हावीत. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जो पण वाईट काळ आहे हो सुद्धा दूर व्हावा. या सर्वांसाठी आपण आपल्या जवळ ह्या 2 वस्तू नक्कीच ठेवा. तुम्हाला अनुभव वस्तू कोणत्या आहेत याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत बघा आणि स्वामींवर आपली श्रद्धा भक्ती आहेच. त्याचप्रमाणे बघा आपल्या कुंडलीमध्ये प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये ग्रह हे असतातच आणि नक्कीच शांत होतील आणि तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडू लागतील. आता बघा, तुम्हाला मी ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू फक्त सकारात्मकतेने ठेवा. या वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्या तर वाईट दोष किंवा वाईट करणी, जी पण काही वाईट बाधा एखादी व्यक्ती बघा, एखाद्या व्यक्तीचं चांगलं होऊ नये म्हणून सुद्धा वाईट करणी किंवा बाधा अशा गोष्टी करत असते. आता ह्याविषयी मी जास्त सांगू शकत नाही कारण मला एवढ्या गोष्टी माहीत नाही. पण एवढं तर मी नक्कीच सांगते की काही व्यक्ती ह्या वाईट बाधा व्हाव्यात किंवा काही व्यक्तींचं वाईट व्हावं यासाठी खूप असे काहीतरी गोष्टी करत असतात. तर तशा व्यक्तींचा सुद्धा आपल्या जीवनावरती परिणाम होऊ नये यासाठी सुद्धा तुम्ही जवळ ह्या वस्तू ठेवू शकता. आता ह्या वस्तू जवळ आपण ठेवल्यामुळं दुसऱ्या व्यक्तींचं, कोणत्याही व्यक्तींचं नुकसान होणार नाही. फक्त आपल्या ग्रहामध्ये, आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह आहेत, म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह आहेत ते ग्रह चांगल्या प्रकारे आपल्या जीवनावरती परिणाम करावेत आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगले कार्य करावेत, यासाठी या वस्तू आपण जवळ ठेवायच्या आहेत. तर तुम्हाला सर्वांना सांगते, ज्या महिला असतील त्यांनी महिलांनी सुद्धा ह्या 2 वस्तू आपल्या जवळ ठेवू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये कोणते पण प्रॉब्लेम असू देत, तुम्हाला जर नोकरी लागत नसेल किंवा आर्थिक संकट आहेत, काही पण अडचणी आहेत बघा, या सर्व अडचणी ह्या कशामुळे घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये, तर आपल्या कुंडलीमध्ये ग्रह असतात आणि ग्रहानुसारच आपल्या जीवनामध्ये बदल होत जातात बघा. यासाठी सर्व ह्या गोष्टी घडत असतात. आता काही दादा असतील बघा, काही वेळेला काय होतं की आपण अचानक म्हणजे खूप दूर आपल्याला प्रवास करायचा असतो आणि काही वेळेला आपण खूप अशा गोष्टी ऐकलेल्या असतात दुसऱ्यांकडनं की ह्या व्यक्तीसोबत असं झालं, त्या सोबत तसं झालं आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये एक नकारात्मकता निर्माण होते आणि आपल्याला प्रवास करत असताना सुद्धा अपघाताची अशी भीती वाटू लागते. आपल्या मनामध्ये शंका येऊ लागतात. तर तुम्ही जर ह्या 2 वस्तू जवळ ठेवल्या ना तर तुम्हाला अशा गोष्टींना सुद्धा सामोरे जावे लागणार नाही. कारण विचार आपले सकारात्मक होत जातात आणि जेव्हा आपले विचार सकारात्मक होत जातात त्यावेळेला आपण आपल्या मनामध्ये ज्या पण गोष्टी निर्माण होतात ह्या सकारात्मक असतात आणि जेवढं तुम्ही सकारात्मक विचार करणार तेवढंच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडत राहणार. यासाठी सुद्धा तुम्ही, जे पण दादा असतील त्यांनी आपल्या खिशामध्ये किंवा आपल्या जवळ ह्या 2 वस्तू तुम्ही ठेवू शकता. आणि प्रत्येक व्यक्तीनं माझा जी पण व्यक्ती हा व्हिडिओ बघत आहे आजचा, जी महिला असतील किंवा काही दादा असतील, तर नक्कीच त्यांनी हे उपाय म्हणजे ह्या जी वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे त्या वस्तू नक्की आपल्या जवळ ठेवा. तुम्हाला अनुभव नक्कीच येईल बघा. कारण काही वेळेला बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप असे चढ उतार असतात, काही वेळेला संकट असतात, काही वेळेला आपण खूप असे कष्ट करत असतो, दिवस रात्र आपण मेहनत करतो पण त्या मेहनतीचं फळ सुद्धा आपल्याला मिळत नाही. पण तुम्हाला एक सांगते की आपल्या स्वामींनी पण हेच सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे कष्ट करता त्यावेळेला त्या कष्टाला स्वामींची सुद्धा साथ असते आणि त्या कष्टातून मिळणारा जो पैसा असतो तो आपल्याला कालांतरापर्यंत आपल्याजवळ टिकून राहतो बघा. पण आपण जर वाईट मार्गाने काही पैसे कमवले तर ते आपल्याजवळ कधीही राहत नाही. ते वाईट मार्गाने आलेले पैसे असेच आपल्याकडून निघून जातात. यासाठी तुम्हाला सांगते की तुम्ही जे पण काम करत आहात किंवा जे पण हाती घेतलेलं काम आहे
ते काम प्रामाणिक पाहिजे, तरच तुम्हाला ह्या 2 वस्तू ज्या मी सांगणार ह्याचा अनुभव तुम्हाला येणार आहे. तर आता पहिल्यांदा तुम्हाला सांगते की मी ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे आता 2, तर त्या वस्तू तुमच्या किचनमध्येच तुम्हाला सहज मिळून जातील बघा. तिथे नाही मिळालं तर तुम्ही बाहेरून सुद्धा विकत आणू शकता. खूप साध्या सोप्या वस्तू आहेत, जास्त खर्च सुद्धा नाही बघा. काही वेळेला काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये खूप अशा अडचणी संकटे असतात आणि आपण आपली कुंडली वगैरे जे पण काही असेल ते ज्योतिषांना वगैरे दाखवतो, त्यांनी तो आपल्याला पैसे वगैरे मागतात. खूप जास्त प्रमाणात आपण त्यांना पैसे देतो आणि त्यातून सुद्धा आपल्या आयुष्यावर ह्याचा काहीही परिणाम होत नाही, आहे तसंच परत सुरू राहतं. यासाठी तो आज बघितला असेल तर तुम्ही उद्या जरी ही वस्तू जवळ ठेवली तरी चालेल. वस्तू ठेवण्यासाठी दिवस वगैरे वेळ वगैरे असं काही नाही. तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही त्या वस्तू जवळ ठेवू शकता. तर आता पहिली वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे बघा. सर्वांना माहीत आहे की बडीशोप सर्वांना माहीत आहे, पण बडीशोपमध्ये सुद्धा खूप असे प्रकार असतात बघा. मसाल्याची बडीशोप नाही की त्याच्यामध्ये त्या बडीशोपमधून आता समजा बाहेरून जर आपण एखादी बडीशोप विकत आणली तर त्याच्यामध्ये खूप मसाले असतात, साखर असते, खूप असे पदार्थ त्याच्यामध्ये त्यांनी मिक्स केलेले असतात. तर तसली बडीशोप आपल्याला घ्यायची नाही. तर साधी बडीशोप असते बघा, त्याला कच्ची बडीशोप म्हणतात. एकदम साधी, नुसती सिंपल, म्हणजे ती भाजलेली सुद्धा नसते, कच्ची असते बघा बडीशोप. खूप महिलांना ही बडीशोप माहिती असणार आहे आणि दादांना सुद्धा माहिती असेल. कच्ची असते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला नसतो, नुसती ती एक साधी सिंपल बडीशोप असते, कच्ची असते बघा. तर ती तुम्हाला 1 चमचा घ्यायची आहे. 1 चमचा बडीशोप तुम्ही तीच घ्यायची आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुम्हाला कोणतीही बडीशोप दुसरी यूज करायचं नाही. मसाला वगैरे टाकला तर तुम्हाला कच्ची बडीशोपच यूज करायची आहे. या गोष्टींची काळजी घ्या. जर तुम्ही मी जे सांगणार आहे तसंच जर तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करत गेला तरच तुम्हाला ह्या गोष्टींचा अनुभव येणार आहे बघा. तर असं नाही की बडीशोप सांगितली म्हणून तुम्ही मसाल्याची बडीशोप घ्यायची किंवा मिक्स केलेली बाहेरची कोणती पण बडीशोप येऊन हा उपाय तुम्ही करायचा नाही. तुम्हाला गोष्टींची काळजी घ्यायची आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तरच तुम्हाला ह्याचा अनुभव येत राहणार. सर्वांच्या किचनमध्ये बघा मिरे असतात, जे काळ्या रंगाचे असतात आणि छोटे छोटे मिरे असतात. मिरे सर्वांना माहिती आहे की आपल्या मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरे हे असतात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मिरे सुद्धा लागणार. तर मिरे आपल्याला कशा संख्येमध्ये घ्यायच्यात याविषयी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आपली बर्थडे डेट जी असते त्यानुसार आपल्याला मिरे घ्यायचे आहेत. तर समजा एखाद्या व्यक्तीची जर 7 मार्च ही जर बर्थडे डेट आहे तर तिनं 7 मिरे घ्यायचे. एखाद्या व्यक्तीची जर 9 मार्च ही बर्थडे डेट आहे, तिनं 9 मिरे घ्यायचे. एखाद्या व्यक्तीची 1 जानेवारी बर्थडे डेट आहे तर तिनं 1 मिरा घ्यायचा. एखाद्या व्यक्तीची जर 7 जानेवारी बर्थडे डेट आहे तिनं 7 मिरे घ्यायचे. तर ही 1 अंकी संख्येची बर्थडे डेट झाली तर त्यांनी अशा पद्धतीने मिरे घ्यायचे आहेत. आता काहींची बघा 2 अंकी असते, तर म्हणजे कुणाची तर 13 मार्च असणार. आता माझी 13 मार्च आहे बघा बर्थडे डेट. तर मी किती मिरे घेणार? तर मी 13 मिरे नाही घेणार. मी किती मिरे घेणार? पहिली संख्या किती? 1 आहे आणि दुसरी संख्या किती? 3 आहे, म्हणजे 13 मार्च. तर मी पहिला म्हणजे 1 मिरा घेणार आणि दुसरी जी संख्या आहे 3, तर 3 मिरे घेणार. असे मी 4 मिरे घेणार. या गोष्टी लक्षात ठेवा आणि लक्षात देऊन तुम्ही म्हणजे मी जे सांगत आहे ते फॉलो करत राहा. आता काही व्यक्तींची बघा 20 मार्च बर्थडे डेट असू शकते, तर त्यांनी किती मिरे घ्यायचे? तर त्यांनी 2च घ्यायचे आहेत बघा. जी संख्या आहे पुढची ती 2च घ्यायची आहेत. एखाद्या व्यक्तीची जर 29 बर्थडे डेट असू शकते तर त्या व्यक्तीनं पुढची जी संख्या आहे म्हणजे 2 आहे आणि त्याच्यानंतर 9 आहे म्हणजे 29, तर तिनं 2 मिरे घ्यायचे आणि त्यानंतर 9 मिरे घ्यायचे बघा. असं तिनं 11 मिरे टोटल घ्यायचे आहेत. एखाद्या व्यक्तीची जर 30 असली म्हणजे बर्थडे डेट तर तिनं 3च मिरे घ्यायचे. लक्षात ठेवा आणि त्यानंतरच ह्या गोष्टी म्हणजे हे उपाय करा. व्यवस्थित काळजीपूर्वक मी जे सांगितलेलं ते सर्व लक्षात घ्या. आता तुम्ही अशा संख्येनं मिरे तुम्हाला घ्यायचे. तुमच्या बर्थडे डेटप्रमाणे तुम्हाला मिरे मोजून संख्या घ्यायची आहे बघा व्यवस्थित. आणि आता ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे बडीशोप 1 चमचा आणि हे जे संख्येमध्ये तुम्ही मिरे घेतल्यात हे आपल्याला काय करायचं आहे? एखादं कागदाचं पेज घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पुडी बांधायची आहे. आता जे दादा आहेत बघा, त्या दादाने तुमचं जे वॉयलेट असतं किंवा तुमचा जे शर्टला जो किस्सा असतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे व्यवस्थित ठेवू शकता. कुठे तर पडेल वगैरे खाली, याची काळजी घ्या थोडी. आपल्या जवळ हे ठेवायचं आहे बघा. दिवस रात्र आपल्या जवळ हे ठेवायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही संध्याकाळी रात्री आपण जेव्हा झोपत असतो अंथरुणावर त्यावेळेला तुम्हाला उशीच्या खाली हे ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते आपल्या जवळ आपल्याला बाहेर जाताना घ्यायचं आहे बघा. ह्या वस्तू तुम्हाला जवळ ठेवायच्या. आपल्या बर्थडे डेट प्रमाणेच तुम्हाला मिऱ्यांची संख्या घ्यायची आहे. मी अजून एकदा सांगते, चुका करू नका. कारण जर तुम्ही उपाय करत असताना किंवा मी ज्या वस्तू सांगत असताना जर चुकला तर तुम्हाला ह्याचा अनुभव येणार नाही. यासाठी मी पुन्हा एकदा सांगते की मी मिऱ्यांची संख्या जशी सांगितलेली आहे तशीच घ्या. जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता, मी तुम्हाला तिथं रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. आता महिलांचं सांगते. महिलांनी काय करायचं? महिला मोबाईलच्या बॅक साईडच्या कवरमध्ये सुद्धा तुम्ही ह्या वस्तू ठेवू शकता बघा.
जर तुम्हाला आता दिवस आता आपण हातात घेऊन थोडीच बसणार आहे का, किंवा मुली असतील तर त्यांनी ओढणीमध्ये जरी बांधलं तरी चालू शकतं, किंवा महिलांनी जरी साडीच्या पदरला जरी म्हणजे जो साडीचा पदर असतो बघा तिथे जरी ह्या 2 वस्तू बांधल्या तरी चालेल, पण वस्तू कुठे पडणार नाही ह्याची काळजी घ्या. आणि झोपायच्या वेळेला संध्याकाळी आपल्याला ह्या उसूचेच्या खाली ठेवून द्यायच्या आहेत. तर आता महिलांसाठी अजून एक दुसरी गोष्ट सांगते की जर तुम्हाला महिन्याचा जो पण प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये ह्या वस्तू जर तुम्ही जवळ ठेवल्या, तर काही प्रॉब्लेम नाही, जवळ ठेवू शकता. पण तुम्हाला प्रत्येक महिन्याला हे वस्तू ज्या असतील त्या चेंज कराव्या लागणार आहेत बघा. तुमचा प्रॉब्लेम वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये दोन्हीही सोडून द्यायच्या आहेत आणि तुम्हाला नवीन नवीन मिरे आणि नवीन बडीशोप पुन्हा तुमच्याजवळ ठेवायचे आहे. हे तुम्हाला करायचं आहे प्रत्येक महिन्याला, ह्याची काळजी घ्या. आणि जे दादा असतील त्यांना सांगतील की जे मिरे आणि जी बडीशोप असेल ती जर खराब वगैरे झाली असेल, म्हणजे कीड वगैरे जर नंतर लागली, तर तुम्हाला सुद्धा ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आणि पुन्हा नवीन आपल्याजवळ ठेवायचं आहे. तुम्ही हा उपाय करू शकता. खूप म्हणजे खूप प्रभावी उपाय. आपल्याजवळ नक्की ही वस्तू ठेवा, तुम्हाला अनुभव येईल. तर एक वस्तू बनवून आपल्याजवळ ठेवायचे. आता दुसरी वस्तू कोणती आहे तर बघा, दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मोत्याची अंगठी. खूप जणांना माहिती नसेल, पण मी सांगते की मोत्याची अंगठी ही आपल्या करंगडीमध्ये नक्की असावी बघा. मोत्याची अंगठी जेव्हा आपण करंगडीमध्ये धारण करतो त्यावेळेला सुद्धा आपले जे कुंडलीमधले ग्रह असतात ते शांत होतात. अंगठी नक्की धारण करायची आहे. मोत्याची अंगठी तुम्हाला सोन्याच्या ठिकाणी सुद्धा मिळून जाईल आणि खूप जास्त किमतीमध्ये नसते. एक ठराविक प्राईजमध्ये सुद्धा तुम्हाला मोत्याची अंगठी मिळून जाईल. आणि मोत्याची अंगठी ही नेहमी आपल्याला करंगडीमध्येच घालायची असते. या गोष्टींची काळजी घ्या. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच मोत्याची अंगठी घेऊन सुद्धा घालू शकता. ह्या ज्या 2 वस्तू सांगितल्या ह्या वस्तू खूप प्रभावी आहे. प्रत्येक व्यक्तीनं हा उपाय करून बघा. प्रत्येक व्यक्तीने ह्या वस्तू आपल्या जवळ ठेवून बघा. हे बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपण तर कष्ट प्रामाणिकपणे करत असतो, सगळं करत असतो, पण काही वेळेला आपल्या कुंडलीमधले ग्रह ह्यांची स्थिती खूप बिघडलेली असते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये चढ उतार येत जातात. आणि ज्यावेळेला आपण ह्या वस्तू जर आपण जवळ ठेवल्या तर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे शांत होऊ शकतात बघा. आणि आपले विचारसुद्धा एक सकारात्मक होऊ शकतात. यासाठी तुम्हाला ह्या वस्तू आपल्या जवळ ठेवायच्या आहेत. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.